Hello students, today we are going to see History of Novel Part 3, which is from section 4 of Genre Novel from our 12th class English textbook. By the way, I am Khotsre sir from Guruvarya Dadoji Kondev Sainik School Tasgav, District Sangli, Maharashtra. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडमध्ये आपण नॉवेलची माहिती बघितली. पार्ट फर्स्टमध्ये द टर्म नॉवेल, ओरिजिन ऑफ द नॉवेल बघितला. पार्ट सेकंडमध्ये सम नॉवलिस्ट फ्रॉम इंग्लंड, वुमेन नॉवेलिस्ट आणि इंडियन नॉवलिस्ट बघितले. आता आपण पार्ट 3मध्ये नॉवेला आणि एलिमेंट्स ऑफ नॉवेल पाहणार आहोत. सो फर्स्ट लेट्स सी नॉवेला. व्हॉट इज मीन बाय नॉवेला? The word novella originated from the Italian word novelli. नॉवेला हा शब्द इटालियन शब्द नॉवेली पासून आलेला आहे. It is a type of prose fiction and it is shorter and full length novel and longer than short stories. ही एक गद्य काल्पनिक कथा असते जी पूर्ण लांबीच्या नॉव्हेलपेक्षा लहान परंतु लघुकथांपेक्षा मोठी असते. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड बाय शॉर्ट नॅरेटिव्ह. इट इज सटारिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. मर्यादित आणि वर्णनात्मकपण व्यवस्थितपणे त्याची बांधणी असते. तसेच याचा उपहासात्मक किंवा वास्तववादी असा स्वर असतो. It usually focuses one incident with one or two main characters. Some novellas are. नॉवेला हे सहसा एक किंवा दोन मुख्य पात्रांसह एका घटनेवर लक्ष केंद्रित करते. काही नॉवेला पुढीलप्रमाणे आहेत पहा. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड. द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स. Death of Venice by Thomas Mann. Seize the Day by Saul Bellow and Pearl by John Steinbeck. From the examination point of view, you should recite these novellas and their writer. Now let's see elements of novel. तर नॉवेलचे काही घटक आहेत, 5 घटक आहेत ते पहा. फर्स्ट, theme of the novel. Theme is the central idea in the novel. It can be expressed in a nutshell. नॉवेलमधील थीम ही मध्यवर्ती कल्पना असते. ती अगदी थोडक्यात व्यक्त करायची असते. It is a philosophical statement or truth which the writer has put forth through narration of the series of events in the story and characters acting in a particular setting. यामध्ये एखादे आध्यात्मिक वाक्य किंवा सत्य असते जे कथेतल्या घटनेची मालिका आणि एका विशिष्ट सेटिंगमध्ये काम करणाऱ्या पात्रांची कथा असते. सेकंड इज प्लॉट म्हणजे कथानक. प्लॉट इज द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. It is created by the conflict which is internal or external. प्लॉट म्हणजे कथा किंवा घटनांची मालिका होय. हे अंतर्गत किंवा बाह्य संघर्षाद्वारे तयार झालेले असते. प्लॉट मे बी सिम्पल मीन्स वन प्लॉट और कॉम्प्लेक्स मीन्स मेनी प्लॉट्स. प्लॉट हे साधे म्हणजे एकच प्लॉट किंवा कॉम्प्लेक्स म्हणजे बरेच उपप्लॉट्स असू शकतात याच्यामध्ये. नेक्स्ट आहे कॅरेक्टर. Characterization is related to the plot because of the certain behavior of the characters. Depiction of character can range from a thumbnail sketch to deep wordy, highly detailed verbal sketch. पात्रांच्या विशिष्ट वागणुकीमुळे कॅरेक्टरायझेशनचा संबंध प्लॉट म्हणजे कथानकाशी असतो. पात्रांचे वर्णन हे वरवरचे असू शकते तसेच अत्यंत तपशीलवारपणे देखील रेखाटलेले असू शकते. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी आस्पेक्ट अँड मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच मोर इम्पॉर्टन्स.
महत्त्वाच्या पात्रांचे वर्णन विस्तृतपणे केलेले असते आणि किरकोळ पात्रांना मात्र जास्त महत्त्व दिले जात नाही. The main character is referred as protagonist. Protagonist is in conflict with a character or a force, internal or external, which is known as antagonist. मुख्य पात्राला नायक असे संबोधले जाते. नायक हा एखाद्या पात्राशी किंवा समर्थपणे अंतर्गत किंवा बाह्य विरोधात असतो. त्या विरोधी पात्रालाच अँटागॉनिस्ट असे म्हणतात. The next element, fourth one, setting. Setting is the background in which the story takes place. कथा जिथे घडते ती पार्श्वभूमी म्हणजे सेटिंग होय. सेटिंग इन्क्ल्यूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट मीन्स वेदर अँड लाईफस्टाईल. सेटिंगमध्ये ठिकाण, कालावधी, वेळ, हवामान आणि जीवनशैलीचा समावेश असतो. प्लॉट अँड कॅरेक्टर आर अफेक्टेड बाय सेटिंग. सेटिंगमुळे प्लॉट आणि कॅरेक्टर यावर परिणाम होत असतो. द नेक्स्ट इज कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कथेतील विरोधी शक्तींमधील संघर्षाला कॉन्फ्लिक्ट असे म्हणतात. इट प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. हे कथानकाबद्दल स्वारस्य आणि कुतूहल निर्माण करते. Now next element is sixth one, language or style. भाषा किंवा शैली. The language and the techniques used by the author for the narration of the course of events is known as style. लेखकाने घटनाक्रमांच्या वर्णनासाठी वापरलेली भाषा आणि तंत्रे स्टाईल म्हणून ओळखली जातात. An author can use extensive vocabulary and high phrases, or he would write only to the point, or he may mix both according to the requirement. एखादा लेखक व्यापक शब्दसंग्रह आणि उच्च वाक्य वापरू शकतो किंवा तो केवळ विशिष्ट मुद्द्यावरच लिहितो किंवा आवश्यकतेनुसार दोन्हीही मिक्स करू शकतो. He may use linguistic devices to make the narrative effective. तो कथा प्रभावी करण्यासाठी भाषिक साधनांचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आज आपण नॉव्हेला आणि एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल बघितले. त्या एलिमेंट्स ऑफ नॉव्हेलमध्ये थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट आणि लँग्वेज ऑर स्टाईल हे 6 एलिमेंट्स बघितले. पार्ट 4मध्ये आपण टाईप्स ऑफ नॉव्हेल पाहणार आहोत. धन्यवाद.